राम राम मंडळी, मराठीत बोल चॅनल मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आता तुम्ही माझ्या मागे पाहताय, आपल्या चॅनलवरती सध्या लाखोनी व्ह्यू जरी आले असले तरी त्या व्हिडिओची जी आपण बातमी केली होती म्हणजे या शेतीची, या ठिकाणी आपण ऑन फील्ड आलेलो आहोत, म्हणजे त्या शेतात आलेलो आहोत. आणि त्यांच्या बाजूचे जे शेतकरी आहेत, आपण व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की आपण त्यांच्याशी संपर्क करूयात. त्यांच्याशी प्रयत्न केला, संपर्क होत नव्हता. आपल्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे आणि आपण खास आता त्या फील्डवरतीच आलोय. तर त्या निमित्तानं आपण खास त्या शेतकऱ्यांशी बोलण्याकरता आलेलो आहोत. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. आपण त्यांना काही प्रश्न पण विचारणार आहोत. जे त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आहेत ते तर आपण विचारणारच आहोत, पण तुम्ही पाहणारे आहेत ना, तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत तेच प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा. नमस्कार सर. नमस्कार. आम्ही एक बातमी बनवली होती की शेतकऱ्याच्या मालावरती तणनाशकामुळे त्यांचा माल खराब झाला, नुकसान झाला, अशी बातमी बनवली होती. तर त्यांचं असं म्हणणं होतं की शेजारील जे शेतकरी म्हणजे तुम्ही, तर तुमचं नाव सांगा, गाव सांगा आणि त्यांनी जो आरोप केलाय त्याबद्दल आम्हाला काहीतरी सांगा, म्हणजे नेमकं काय घडले. नमस्कार, माझं नाव कमलेश धोंडेभाऊ झिंजाड, मुक्काम पोस्ट पिंपरखेड. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार की माझ्या तणनाशकाने त्यांच्या मालाचे नुकसान झाले, परंतु ही जी नुकसान झाली साधारण 2 जूनची त्यांची लागवड आहे आणि 21 जुलैला मी औषध घेऊन आलो तणनाशकाचं. टिंजर म्हणून औषध होतं. तर मध्ये जो पाऊस पडला 8 दिवस, त्याच्यामुळे मला काही फवारणी घेता आली नाही. त्यानंतर मी 2 जुलैला फवारणी घेतली. 2 जुलैला फवारणी घेतल्यानंतर मी त्याची फवारणी केली. पण फवारणी करत असताना इथं फक्त माझे आई वडील असतात आणि मी एकटा. फवारणी करत असताना मी बॅटरी पंपाने बघा ह्या इथून आहे ना अशी फवारणी घेतली. फवारणी घेत असताना ह्या आई वडिलांनी इथं पान कागद पकडलेला आहे. म्हणजे जेवढं त्याचं काय म्हणतो आपण काळजी घ्यायला पाहिजे तेवढी काळजी माझ्या पत्नीने घेतली आणि ती त्याप्रमाणे मी फवारणी केली. सकाळी 7 वाजता 7 ते 9 एवढ्या वेळात मी माझी फवारणी केली. तेव्हा कुठल्याही प्रकारचं वारं नव्हतं, काही क्लायमेटमध्ये काही फरक नव्हता विशेष. तेव्हा मी माझी फवारणी घेतलेली आहे. आणि जरी त्यांचं म्हणणं असेल की माझ्याकडून ते उडालं, तर जास्तीत जास्त बघा ही फ्लावर आहे, 1 सरी 2 सरी किंवा 3 सरी एवढी जायला पाहिजे. समजा त्याची वाफ लागली किंवा काय होत असेल, नाही कोणी म्हणू शकत नाही. पण त्यांचं म्हणणं असं आहे की हा जो पूर्ण प्लॉट आहे, हा पूर्ण प्लॉटच्या प्लॉटवर त्याचं ते वाफ बसले आणि माझा पूर्ण प्लॉट खराब झाला. पण असं काही त्या टुपूरणी होत नाही. बऱ्याच जणांना मी पण विचारलं बाबा याचा रिझल्ट किती दिवसामध्ये येतो, तर बऱ्याच दुकानदारांचं पण म्हणणं असं आहे 1 दिवस 2 दिवस. पहिली गोष्ट म्हणजे त्याचा जो रिझल्ट म्हणजे इफेक्ट आहे पहिल्या 2-3 तासच जाणवतो, कारण ते पीकच तेवढं सेन्सिटिव्ह आहे. तर यांनी साधारण 2ला मी फवारणी केल्यानंतर पहिला फोन मला आला पोलीस स्टेशनवरून की बाबा असे असे व्यक्ती तुमची कंप्लेंट घेऊन आलेत. तो आलेत 25 तारखेला, म्हणजे साधारण तो मधला कालावधी गेला 22 दिवसाचा. एवढ्या दिवस कुठल्याच याला माझ्या मते तरी लागत नाही, मला त्याची आयडिया पण नाही की बाबा एवढ्या दिवसांनी एखाद्या औषधाचा एवढा रिझल्ट येऊ शकतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की तुझ्यामुळे झालंय. ह्या गोष्टी त्यांनी सांगितल्या तुमच्या त्या चॅनलमध्ये. बरं, तुम्ही जे औषध मारलं होतं ते नेमकी कशा करता मारलं, तुमच्या शेतात कोणता माल आहे ते पण आम्हाला जरा दाखवा. हा माझं ऊसाचं क्षेत्र आहे. इथं बघा मी टिंजर म्हणून औषध घेतलं होतं तणनाशकासाठी. तर हे ह्या गवतासाठी घेतलं होतं. आता यांचं म्हणणं जरा असं आहे की माझं एवढं सगळं नुकसान झालंय, पण तुम्ही ह्या प्लॉट मध्ये कुठेही फिरून बघा गवत गेलं नाही. जे एकदम नाजूक आहे ते गवत जायला पाहिजे, ते गवत कुठलंच गेलेलं नाही. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तू त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती, या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होती. पण जसं मला दुकानदारांनी सांगितलं आणि माझ्या माहितीप्रमाणे, मी पण शेतकरी आहे, मी पण त्याच्या यादी तणनाशक मारले मका वगैरे या सगळ्या पिकांसाठी. जेवढी त्याची काळजी घ्यायची तेवढी काळजी मी माझ्या पत्नीने घेतली. याच्यापेक्षा वेगळं मी काय करू शकत नाही ना. आता त्यांनी त्याच्यानंतर पोलीस पाटील वगैरे बोलवले होते. मला त्यांचा फोन आला होता की साहेब तो मला असा असा कॉल आलाय आणि माझे 1.5 एकर क्षेत्र फ्लावर पूर्ण खराब झाले. 1.5 एकर, जी की 1.5 एकर पूर्ण शेतीच नाही त्यांची, ते प्लॉटच नाहीत एवढा. तर त्यांनी फोन केला. मी म्हटलं ठीक आहे जा, मला तर काही फोन आला नाही, मला या गोष्टीची कल्पना नाही. तुम्ही जा प्लॉटवर पाहणी करा, लागल्यास माझे आई वडील घरी असतात, मी त्यांना पाठवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पोलीस पाटील आले. पोलीस पाटील आल्यानंतर मी माझ्या आईला सांगितलं तुला काही बोलवलेलं नाही, त्या शेजारच्या शेतकऱ्याने आपल्याला काही बोलवलं नाही किंवा आपल्याला फोन आला नाही, पण तू एक जा आणि विचार बाबा तुझं म्हणणं काय आहे, खरंच आमच्याकडूनच झालंय की तुझं म्हणणं व्यक्त कर बाबा, तू सांग काहीतरी बॉन्डिंग कर. तर माझी आई तिथे गेली. माझ्या आईचं वय साधारण 60-65 असं या दरम्यान आहे आणि आई वडील तिथं असतात, मी काही इथं नसतो. गेल्यानंतर पोलीस पाटलांसमोरच त्यांनी सांगितलं की आईने विचारलं बरं झालंय बाबा या गोष्टी तू म्हणतोय म्हणून आम्ही म्हणतो बाबा झालं असेल, आम्ही काही मुद्दामून केलं नाही. तर त्यांनी माझ्या आईला डायरेक्ट आरेरावी केली
का तुला अक्कल नाही पहिल्या शब्दाने सांगितला, तुम्हाला अक्कल आहे का शेती करायच्या, तुम्हाला अक्कल नाही शेती करायची, तुम्हाला काय माहिती शेतीला खर्च किती येतो, शेती कशी करतात, तुला आहे का अक्कल म्हटलं. म्हणजे माझ्या आईला त्याने 11वी केली. त्याच्यानंतर माझी आई म्हटली, नाही बाबा आम्हाला अक्कल, आम्ही असेच म्हातारे झालेलो आहे, आम्हाला काही अक्कल नाही. पण तुझं म्हणणं काय, कुठलीच गोष्टीची काही माहिती नसताना म्हणजे याचं पुढे जाऊन काय होईल, खराब होईल का लाख होतील का कोटी होतील, या सगळ्या गोष्टीचा विचार न करता त्यांनी माझ्या आईला सांगितलं की तुला 2 लाख रुपये मला द्यावे लागतील, 2 लाख रुपये मला द्यावे लागतील, 2 लाख रुपये माझी भरपाई तुला द्यावी लागेल. मग आईने मला फोन केला की बाबा तो 2 लाख रुपये मागतोय. म्हटलं अरे ते फ्लावरला अजून कुठे फ्लावर पण नाही आली, 2 लाख कोणते बेसवर मागायचे. तर मग मी आईला सांगितलं जाऊ दे म्हटलं, ते विषय सोडून, तुला जर तू एवढं आरावीत मध्ये बोलाय तू निघून ये म्हटलं. आणि आई घरी निघून आली. त्याच्यानंतर पोलीस पाटलांनी मला सांगितलं बाबा, म्हणजे सांगितलं नाही की किती रक्कम द्यायला पाहिजे किंवा काय. मागच्या वाईटमध्ये तो बोललाय की मी पोलीस पाटलांना सांगितलं होतं, पोलीस पाटलांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं, पण असं काही झालेलं नाही. पोलीस पाटलांनी फक्त आले आणि मला सांगितलं की मी इथं आलोय, समोरचा व्यक्ती इथं आलाय, बघू आता काय होते पुढे जाऊन. त्यांनी मला कुठली अमाऊंट सांगितली नाही का एवढी भरपाई ते मागतात म्हणून. फक्त मला माझ्या ऐकडून कळालं की 2 लाख रुपये मागतोय म्हणून. आणि 2 लाखाची कंडिशन आता कळलंच आपल्याला प्लॉट मध्ये जाऊन, याचे 2 लाख होतील का 2 रुपये होतील का 2 कोटी होतील, हा पुढचा मुद्दा आहे. तुम्ही जी औषध फवारणी केली हा, ती नेमकी कोणती औषध होतं सांगता येतील का तुम्हाला? मी 18 जर म्हणून औषध मारले, त्याच्यामध्ये 240 कंपनी कोण असेल तर ठीक, मला आठवत नाही नेमकं. आता ते बिल माझ्याकडे आहे, मी ते बिल पण तुम्हाला दाखवतो, ते बिल माझ्याकडे आहे. आणि आता मेन मुद्दा असा झाला की 2 तारखेला मी मारलं, त्याच्यानंतर मी 15 तारखेला ड्रिचिंग केली फुटव्यासाठी, ह्याच खताची मी पंपावर ड्रिचिंग केली. तर ड्रिचिंग करत असताना त्याची बायको इथं आली होती. तर ते म्हणजे त्यांचा एक समज झाला का हा व्यक्ती संध्याकाळी 4 ते 5 वाजता फवारणी करत होता. त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी त्याच्या म्हणण्यानुसार की मी माझ्या बायकोला तुझ्या आईकडे पाठवलं होतं, म्हणजे किती तारखेला, 16 तारखेला. पण 16 तारखेला मी शिपणी ड्रिचिंगची केली, त्याचं माझ्याकडे बिल आहे, मी तुम्हाला बिल दाखवतो 15 तारखेचं. पण त्याचा एक भ्रम झाला की बाबा चला तसा हे प्लॉट जरा, म्हणजे माझं असं म्हणे तसा हे प्लॉट जरा डाऊन वाटतोय आणि आहेत काही गोष्टी पूर्वीच्या त्याच्या म्हणण्यानुसार, त्याचं हे करून की हा आपल्याला सापडलाय. कारण मी तुम्हाला अजून पुढे जाऊन पण दाखवतो की हा माझा शेजारी, याचा मला किती त्रास आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो, काही प्रॉब्लेम नाही. बरं, त्यांनी असा एक आरोप केला होता की त्यांचं आता हे मागचं वरचं 29 गुंठे, हा हे 29 गुंठे आणि त्याच्या खाली जी बीट आहे हा त्याच्यावरती पण प्रादुर्भाव झालाय असा त्यांनी प्रश्न केला होता. येस हा. तर त्या काय तो विषय असा आहे बघा, आता हा इथं प्लॉट आहे, मी दाखवतो तुम्हाला. हा इथं प्लॉट आहे ना, हा इथं फ्लावरचा प्लॉट आहे, त्याच्या खाली बघा ते महिला आज बीटच काढतात, ते त्या बीट काढतात. आणि ज्याच्या जो बीटचा प्लॉट आहे त्या प्लॉटच्या एक्झॅक्ट वरच्या बाजूला आहे ना, की माझी शेती मोकळीच होती तेव्हा, म्हणजे पावसाची वापसा नसल्यामुळे ना, पावसाने वापसा नसल्यामुळे तिथं काही केलंच नाही. जर तिथं मला जर म्हणजे पिकच नाही तिथं मारेल कशाला मी. आणि त्यांचं म्हणणं असं उडालं तर हे क्रॉस कसं जाईल असं एवढं, म्हणजे आता आपण पाहतो इथून दिसतंय आपल्याला की आता इथं आपण झूम करूयात बघा, 7x झूम केलेलं आहे, म्हणजे किती झूम करावं लागले या ठिकाणी आपल्याला समोर दिसतंय ही शेती. आता हे जे क्षेत्र आहे तुम्ही औषध फवारणी कुठपर्यंत गेली होती दाखवा ना आम्हाला, चालत जाऊ आपण. या. या ह्या बांधापर्यंत आपण फवारणी केली होती. हे बघा इथं आहे ना, इथं आमचं पाण्याचं बँड आहे, आम्ही ड्रम भरून वगैरे ठेवतो. इथून वर मी फवारणी केली, इथून वर. आणि हे क्षेत्र मोकळं होतं ना त्यावेळेस. हे आता एक 8 दिवसापूर्वी मका लावली. आणि त्यांचं म्हणणं आहे की ते वावरात गेलं म्हणून तिकडं असं क्रॉस, म्हणजे ऍक्च्युअली काय ना, ह्या कोपऱ्याची फ्लावर पण गेली नाही म्हणजे त्या प्रमाणात, आणि तिथून खालचं बीट गेलं असं त्यांचं म्हणणं आहे. आता आपल्याला प्रेक्षकांनी पण बघा या ठिकाणी हा बांध आहे आणि इथं हे मोकळं होतं क्षेत्र आता त्यांनी सांगितलं, आणि तिकडं बीट आहे. आता सध्या ते बीट काढायचं पण काही उरलेले बीट आहे ते काढायचं काम चालू आहे, आपण पाहतोय. तर आता प्रश्न असा निर्माण होतोय की त्यांनी हे जे काय आरोप केलेत हा, ते म्हणत होते की तुम्ही आरेरावी करताय, हातपाय तोडील वगैरे अशा काही गोष्टी त्यांनी सांगितल्या. हा. तर त्याच्यात तथ्य काय, नेमकं काय ते? तो विषय असा आहे, आता बघा मी ह्या गोष्टी बोलणार पण नव्हतो, पण तुम्ही विचारले म्हणून सांगतो मी तुम्हाला की हे जे क्षेत्र आहे ना, हे बघा ह्या ऊसाचं ह्या सरीपासून हा जो एवढा क्षेत्र आहे, एवढं माझा पूर्वीचा बांध इथं आहे, पूर्वीचा बांध माझा इथे आहे, आणि आताचा आलेला बांध इथे आहे. तर एवढं क्षेत्र साधारण हे जवळजवळ 10 ते 12 फूट क्षेत्र माझं त्यांच्याकडे निघलंय. हे फक्त माझं एकटाच त्यांच्याकडे नाही निघलं, ते सरळ खाली तिकडे गेलेत. हा, क्षेत्र सरकलं. पूर्ण क्षेत्र वरच्या बांधापासून हे सगळं पार शेवटपर्यंत गेलेलं. हा जो जेवढा गट आहे हा आमचा इथला गट आहे, हा इथं शेवटचा. इथून सगळं खाली गेले. 2 वर्षापूर्वी मी सरकारी मोजणी आणली होती. हा. सरकारी मोजणीमध्ये एवढं माझं क्षेत्र त्यावेळेस निघलं.
तर ही तेव्हा वैध करीत होती याची. तेव्हा करीत असताना मी त्यांना काय म्हटलं, माझं क्षेत्र निघलंय, मी इथं नंबर लावले की क्षेत्र निघले म्हणून. त्या दुसरा भाऊ आहे तो इथं आला, त्याच्यासमोर मी नंबर लावले, शासकीय मोजणी केली. म्हणजे चूक अशी झाली की त्यावेळेची प्रत माझ्यापर्यंत पोहोचलं नाही. मग मला त्यांना दाखवता आलं नाही, पण ते होतं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी 2 महिन्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात, मी इथं नसतो त्याच्यामुळे मी तिकडून मुंबईवरून आलो, दुसऱ्या आठवड्यात कप्रत आणून दाखवली की ही माझी कप्रत आहे. तरी पण त्याला ती गोष्ट मान्य नव्हती, का हे असं होऊ शकत नाही, तुझी मोजणी मला मान्य नाही. आता हा जो बांध दिसतो ना इथं मी सगळे नंबर लावले होते इथं. त्यांनी मोजणी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन सगळे नंबर उपटून टाकले. आता बघा कुठे नंबर नाही, सगळीकडे मी माझ्या वडिलांनी काठ्या लावलेल्या आहेत का बाबा हे तरी दिसू दे, हे सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या. आणि हे सगळं झाल्यानंतर मी 2 वर्ष त्याच्यासाठी ह्या गोष्टीसाठी थांबलो. त्यांनी काही लोक मध्यस्थी टाकली की बाबा तुम्ही वाद करू नका ह्या त्या गोष्टी. मी बोलत काहीच नव्हतो. माझं म्हणणं एवढं होतं, जसं माझ्या वरच्या शेतकऱ्यांनी माझं लगेच मोजणी झाल्या काढून घेतलं ना, तसं माझं मला ते विषय संपला. तू माझी मोजणी येईल तेव्हा मी तुला देईन, ह्या त्या गोष्टी. ही आर्याची सुरुवात त्यांनीच केली ऍक्च्युली, कारण मी तर नसतोय, माझ्या आई वडील असतात. माझे मला प्रत्येक वेळी एवढं सांगते बाबा की तू काही वाद घालू नको, तू इथून निघून जायचा, तो यायचा, मला बडबड करायचं हे काय मला जमणार नाही. म्हणून मी काही बोललो नाही त्याला. नंतर त्यांनी आता मागच्या वर्षी जेव्हा मोजणी केली, खाली क्षेत्र आहे माझं तिथं, एवढं क्षेत्र आहे 10-12 फूट निघलेलं आहे तिथे, साधारण एवढी मी त्याच्यापेक्षा खालच्या लेवलला होतो. तर त्यांनी काय केलं, मागच्या वर्षी जी माती टाकली होती एक बांध म्हणून, त्यांनी मोजल्यानंतर माझा 2 फूट एक्स्ट्रा त्याच्याकडे सरकलं, म्हणजे तो बांध माझ्याकडे आला, ती माती माझी झाली. तर ती लेवल करत असताना JCB लावून त्यांनी सगळी माती माझी उचलून नेली. जवळजवळ 7 ते 8 टोल्या त्यांनी माझ्या उचलून नेल्या आणि तिथं मुरुमाच्या टोल्या आणून टाकल्या, मुरुम आणून टाकला. तिथं खाली त्यांनी नवीन विहीर केली, ते सगळे मुरुम आणून त्यांनी तिथं टाकलं. असं जर झालं तर कोणताही शेतकरी असू द्या, तो 4 शब्द बोलणारच आहे. तरी पण मी आईला म्हटलं की हे JCB याच्यात म्हणजे किंवा त्याच्या विरुद्ध आपण जाऊन एक तक्रार करू. आई म्हटली जाऊ दे, मरू दे, काय करा तुला तक्रार करून, आहे ते आपलं काढून घे, नका वाद घालू. विषय सोडून दिला. आणि या सगळ्या गोष्टीचे पुरावे, JCB सहित व्हिडिओ, खांडलेला खड्डा, नेलेली माती, याचे सगळे व्हिडिओ माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला दाखवू शकतो ते.